अधिक मास म्हटलं की बहुतेकांच्या घरी बनतात ते म्हणजे अनारसे. हो, बहुतेक जण अनारसे बनवतात कारण अनारसे बनवून जावयांना देण्याची प्रथा बहुतेक ठिकाणी आहे बरं का. पण आज मी अनारसे न बनवता चक्क चुलीवर बनवते खुसखुशीत, कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारी पुडाची करंजी. जी करंजी तुम्ही खाल्ली तर अनारसेही विसराल बरं का. तर चुलीवरचा मंद धूर, लाकडांचा सुगंध आणि जुन्या आठवणींची चव यामुळे या करंजीला येते एक वेगळीच मजा. तर इथे आपण मैद्याच्या 3 पातळ पातळ पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण एक पेस्ट लावलेली आहे. ती पेस्ट म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि वनस्पती तूप. तर ही छान अशी पेस्ट आपण लावून लेयर लावलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हिला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट केल्या आणि ह्याचे पीस केले तर छान लेयर सुटतात, अगदी खारीसारखे लेयर सुटतात बरं का. तर पाहू शकता इथे मी कट करून घेतलेले आहेत करंज्या. म्हणजे आपण करंजीसाठी जी लाटी करतोय, गोळी करतोय ती अशी कट करायची. पाहू शकता छान लेअरमध्ये कट झालेले आहेत आणि तशाच लाट्या लाटायच्या आहेत म्हणजे छान खारीसारखे ह्याला पदर येतात, मस्त पदर सुटतात आणि खुसखुशीत तर खूप होतात. तर नक्की तुम्ही ह्या अधिक मासामध्ये अशी करंजी बनवून पहा. तर मैद्याची पातळ पोळी लाटून खास पूड भरून प्रेमाने घडवलेली ही करंजी आणि मग चुलीच्या मंद आचेवर तळली की तयार होते सोनेरी, खमंग आणि मस्त कुरकुरीत करंजी. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी मस्त चव आहे बरं का हिची. आणि तुम्ही एकदा बनवताल तर नक्कीच पुन्हा बनवताल. तर तुमच्या घरी या अधिक मासात काय बनले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग बाय बाय सर्वांना.